नमस्कार, आपले मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर दीपेश पस्ते आपले सहर्ष स्वागत करतो। पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। बातमी आहे वाड्यातून, पाहूया सविस्तर माहिती काय आहे। योग्य भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांची दिवाळी प्रांत कार्यालयातच करणार, धर्मवीर संघटनेचा इशारा। वाडा उपविभागीय कार्यालयासमोर धर्मवीर विचारमत संघटना आणि शेतकऱ्यांचा बिराड मोर्चा गेल्या 9 दिवसापासून सुरू आहे। मात्र या आंदोलनाकडे प्रशासनाने अद्यापही दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे। वाडा, विक्रमगड आणि जव्हार तालुक्यातील अनेक गावांमधून टॉवर लाईन प्रकल्प जात आहेत। या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यामुळे त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जमीन मूल्य व नुकसान भरपाईचा दर अन्यायकारक असून प्रशासनाकडून दरांमध्ये कोणताही बदल करण्यास नकार दिला जात आहे। या पार्श्वभूमीवर धर्मवीर विचारमंच संघटनेचे मिलिंद पस्ते यांनी इशारा दिला आहे की जर बाधित शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला नाही तर आम्ही यावर्षी प्रांत कार्यालयाच्या प्रांगणातच दिवाळी साजरी करू। तिथेच लाडू करंजा बनवून दिवाळी साजरी करून शासनाच्या उदासीनतेचा निषेध नोंदवू। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे। माणूस बनून जगण्यासाठी, माणूस बनून जगण्यासाठी आम्ही 1 ते 1.5 महिना आधीच आम्ही निवेदन दिलेलं होतं की शेतकऱ्यांचा आवाज ऐका आणि एक जिल्हा एक भाव लावा। मी या संदर्भात आंदोलन सुद्धा केलेलं, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई भेटत नाही त्यांना भरपाई भेटावी। पण त्याच्यानंतर खूप सारे जव्हारचे, विक्रमगड आणि वाड्याचे शेतकरी माझी भेट घेतली की आपल्याला हा अन्यायकारक भाव आहे, जो मोबदला भेटतोय शेतीचा तो अन्यायकारक आहे, आपल्याला वाढीव पाहिजे। याच्यासाठी काय करायला लागेल? मी बोललो आपण प्रशासनाला पत्राद्वारे करू आणि जर योग्य निर्णय नाही झाला तर आंदोलनास ठाम राहू, आंदोलनाला सामोरे जाऊ। त्या अनुषंगाने आम्ही आंदोलन सुरू केलंय। पण आजचा 9वा दिवस उजाडून सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही। एक शोकांतिक आहे। आज या पालघर जिल्ह्याचा पोशिंदा शेतकरी आज 9व्या दिवशी सुद्धा प्रांत कार्यालय वाडा इथे ताण बांधून राहिला आहे। एकच तालुक्याचा नव्हे तर विक्रमगड आणि जव्हारचा सुद्धा इथे आहेत। तर आमची एकच मागणी आहे की 10 लाख रुपये प्रति गुंठा आम्हाला भाव भेटला पाहिजे, कारण या जागा आहेत त्याच्या जाणार आहेत शेतकऱ्याच्या। याच्यामध्ये तो काहीच करू शकत नाही, साधं त्याचं घर सुद्धा खाली उभं नाही करू शकत, म्हणजे त्या गेल्यातच जमा आहेत। तर याचा कुठेतरी सरकारने, प्रशासनाने विचार करावा आणि योग्य तो मोबदला मिळवून देण्यासाठी हालचाल चालू करावी। आता दिवाळी आली, परंतु आज आपण एकीकडे दिवाळीचा आनंद सण साजरा करतोय, परंतु एका आपल्या हक्कासाठी आपण लढता, काय सांगा प्रशासन? आपण बोलतो दर दिवाळीला इडापिडा जाऊ दे, बलीचे राज्य येऊ दे, कसलं राज्य हो? आज 9वा दिवस उजाडलाय। या प्रांत कार्यालय समोर इथे ताण म्हणून बसला शेतकरी, आणि कसला सण, कसला सण? ज्या शेतकऱ्याचा सण आहे दिवाळी, शेतकरी तर इथे बसलाय पालघर जिल्ह्याचा। मी तर सांगतो पूर्ण संघटना सगळ्या शेतकरी पालघर जिल्ह्याच्या निषेध व्यक्त करायला पाहिजे सरकारचा। तर 9 दिवस झाले, आज तोंडावर सण आहे, सगळ्यात मोठा हिंदूंचा पवित्र सण आहे, आणि आज शेतकरी इथे येऊन बसलाय। थोडी तरी त्यांना बाजू शेतकऱ्याची ऐकून घेतली पाहिजे, योग्य तो तातडीने मार्ग काढला पाहिजे। जर याच्यात कोणताही मार्ग काढला नाही तर आम्ही तर आता इथे आकाशकंदील वगैरे लावलेलीच आहेत, आणि आजपासून फराळाचं सामान आणून इथेच आम्ही फराळ बनवणार आहेत। दिवाळी येऊ दे, त्याच्या पुढे आचारसंहिता आहे ती लागू दे, तिथपर्यंत आम्ही इथेच ताण म्हणून राहणार, जिथपर्यंत या पालघर जिल्ह्याच्या शेतकऱ्याला न्याय भेटत नाही, या टॉवर लाईन बाधित शेतकऱ्याला न्याय भेटत नाही। धर्मवीर विचारमंच संघटना आणि शेतकरी इथून एकही हलणार नाही, हे मी वाक्य पहिल्या दिवसापासून बोलतोय, आणि आज 9वा दिवस उजाडलाय तरी पण हेच वाक्य बोलतो, आम्ही जाणार नाही। सण, दसरा, दिवाळी हेच आमचं आहे। आता पडलेलं आहे, जिल्हा परिषद निवडणुका लागतायत, या आपल्या आंदोलनाकडे इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आपल्या आंदोलनाकडे कोणत्या दृष्टीने बघितलं आहे आतापर्यंत? या वाडा तालुक्यातले किंवा पालघर जिल्ह्यातले जिजाऊ संघटनेचे संदेशजी ढोणे व वाड्यामधले परली जिल्हा परिषद सदस्य रोहिणीताई शेलार व दौलत दरोडे यांचे सुविध सहाय्यक रोहिदास शेलार यांनी याच्या व्यतिरिक्त आम्हाला कोणी इथे भेट दिलेली नाहीये। शेतकरी इथे उघड्यावर बसलाय। मला तरी वाटतंय जिल्हा परिषद जे निवडणुकीचे आता जे गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत त्यांना कदाचित या शेतकऱ्याचा विसर पडला असावा, पण शेतकऱ्याच्या खांद्यावर नांगर आहे, हा विसर त्यांना पडावा नाही। शेतकऱ्याचा नांगर तो उतरविल आणि कोणावर फिरविल मिलिंद पस्ते पण नाही सांगू शकत, धर्मवीर संघटना नाही सांगू शकत। हा नांगर कोणावर सुद्धा फिरू शकतो जर न्याय भेटला नाही तर। कोण सर्वस्व निर्णय हा फक्त आणि फक्त शेतकऱ्याचा असेल, माझा नसेल।